नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी आणि चविष्ट अशी झिरो ऑइल थाळी, ज्याच्यामध्ये असणार आहे व्हेज पुलाव, एकदम मोकळा असा, रंगीत बिटाची कोशिंबीर आणि एकदम मऊसूद असे पालकचे पराठे. तेलाशिवाय इतकी चविष्ट थाळी तुम्ही पण नक्की करून बघा. एकदम हेल्दी पर्याय आहे हा. त्यासाठी आपण घेतला 1 वाटी बिर्याणीसाठी जो तांदूळ घेतला आणि भाज्या घेतल्यात पुलावसाठी, मटार, बटाट्याचे काप आणि फ्लॉवर थोडं गाजर आणि थोडं फरसबी. अशा स्वच्छ धुवून चिरून आपण भाज्या घेतल्यात. गरम मसाल्यामध्ये 2-3 लवंगा, 3-4 काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, 1 तमालपत्र आणि 2-3 वेलची. आता आपण कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये हे सगळे कोरडे मसाले घालणारे असे आणि ते परतून घ्यायचे आपल्याला. आणि मग छान मसाले परतले की त्याच्यामध्ये आपण जो धुतलेला तांदूळ आहे पुलावसाठी तो पण घालणार आहे आणि तो पण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. तांदूळ छान परतला की त्याच्यामध्ये आपण एक एक करून भाज्या घालणार आहे. आधी आपण गाजर टाकून घेतलं आहे, त्यानंतर बटाटे टाकले, हे थोडं परतून घ्यायचं. आणि मग थोडीशी आपण याच्यामध्ये साखर टाकतोय, त्याच्यामुळे पुलावची चव वाढते. आणि याच्यातच आपण आता एका मिरचीचे 2 तुकडे करून घालणार आहे. तिखटपणासाठी घातलेत आपण ते. फरसबी घातलं आहे. आणि जो फ्लॉवर आहे तो पण आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे. असं छान भाज्या टाकून मस्त परतून घ्यायचं आपल्याला, म्हणजे पुलावचा स्वाद एकदम तसाच राहतो. बघू शकता तुम्ही, अजिबात तेलही तूपही काही वापरलेलं नाही आहे. आता याच्यामध्ये आपण 1 वाटी तांदूळ होता म्हणून साधारण 2 वाटी पाणी घालतो. आणि 1 चमचा लिंबाचा रस टाकतो, त्याच्यामुळे छान असा मोकळा पुलाव होतो. आणि मग मीठ टाकायचं आणि आपण जे मटारचे दाणे टाकले नव्हते ते शेवटी असे घालायचे, कारण हे पॅक मटारचे दाणे, फ्रोझन मटार आहे हा. आणि मग कुकरला शिट्टी लावून एकदम बारीक गॅसवरती शिट्टी काढायची, नाही तर नाही काढली तरी चालेल. एकदम शिट्टी फसफसायला लागली की कुकर बंद करायचा. छान असा आपला पुलाव तयार होतो. मग आता आपण पराठे बनवणार आहे. त्यासाठी आपण आधी थोडासा पालक स्वच्छ धुवून असा आपल्याला तो बॉईल करून घ्यायचा आहे. आता एका भांड्यामध्ये मी पाणी ठेवलं आहे, त्याच्यामध्ये थोडी साखर टाकली आहे आणि त्याच्यामध्येच 2 मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि धुतलेला पालक असं टाकलं आहे. अगदी उकळी आली की आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे. जास्त शिजवायचा नाही आहे पालक, जस्ट उकळून घ्यायचा एकदा. आणि मग तो उकळलेला पालक आपल्याला नळाखाली धरायचा, थंड पाणी असं टाकून त्याच्यावरती, आणि लगेच त्याची मिक्सरला अशी पेस्ट करून घ्यायची बारीक. हा शिजलेला पालक आहे, आपण याची पेस्ट करून घेणार आहे मिक्सरमध्ये. आता पराठ्यासाठी आपण पीठ साधारण 1 वाटी कणिक घेतली आहे बाउलमध्ये. आणि या कणकेमध्येच आपण मीठ आणि केलेली पालकची पेस्ट, याच्यामध्येच थोडं मीठ, थोडी जिरेपूड आणि थोडी मिरेपूड असं घालणार आहे आपण. आणि छान याची अशी कणिक मळून घेणार आहे. अजिबात तेल लावायचं नाही आहे, फक्त पालकचं जे काही आपण पेस्ट केली होती त्याच्यामध्येच कणिक मळून घ्यायची आहे पराठ्याची आपल्याला. अशा प्रकारे पराठ्याची कणिक तयार होते. आता ही आपण बाजूला ठेवणार आहे भिजण्यासाठी. आणि तोपर्यंत आपण बिटाची कोशिंबीर करून घेतो आहे. छोटे 4 बीट असे कुकरला उकडून घेतलेत आणि ते आपण किसून घेणार आहे. किसून घेतले की त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे दही टाकायचं.
थोडी साखर टाकायची, थोडे मिरच्यांचे तुकडे टाकायचे आणि मिक्स करून बाजूला ठेवायचे. मीठ आपण नंतर सगळ्यात शेवटी टाकणार आहे. छान अशी बिटाची मस्त रंगीत कोशिंबीर तयार होती. बिटाचा कलर किती छान दिसतो बघा आणि चवीला पण खूपच छान लागते. आपली पालकच्या पराठ्याची आता आपण छान असे पराठे लाटून घेतोय. खूप मोठे पण नाही, मीडियम आकाराचे पराठे लाटायचे आहेत आपल्याला. तेल बिलकुल लावायचं नाही, घडी करायची कणकेची आणि छान पराठा लाटून घ्यायचा. अशा प्रकारे पराठा लाटला जातो. आता आपल्याला हा पराठा तव्यावरती छान असा दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि दुसरा पण आपण पराठा तयार करणार आहे त्याच्याबरोबर. छानपैकी पराठा असा खमंग भाजून घ्यायचा दोन्ही साईडनी. हा पराठा मऊ पण राहतो एकदम. अशा प्रकारे पराठा आपल्याला छान शेकून घ्यायचा, दोन्ही बाजूने भाजून मस्त खरपूस असा. छान असा भाजला गेला आहे पराठा. आपण आता तो प्लेटमध्ये काढतोय आणि छान आपली थाळी तयार करतोय. 0 ऑइल थाळी. दही, बिटाची कोशिंबीर, नंतर आपला छान असा व्हेज पुलाव एकदम मोकळा आणि त्याच्याबरोबर पालकचा मऊसूत पराठा आणि थोडासा कांदा. एकदम परफेक्ट अशी आपली 0 ऑइल थाळी चविष्ट अशी तयार आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. आवडली तर कमेंट नक्की करा.